ਸਾਡਾ ਇਹ ਪੁੱਤਰ ਸਾਡੇ ਲਈ ਜਿੱਤ ਦੀ ਸੌਗਾਤ ਲੈ ਕੇ ਆਇਆ ਹੈ, ਇਸ ਲਈ ਇਸ ਦਾ ਨਾਂ ਹੋਵੇਗਾ ਰਣਜੀਤ ਸਿੰਘ। अंडरग्राउंड पार्किंग आहे यांची दुर्गानी टेम्पलची बघा, दुर्गानी तीर्थ अमृतसर। आणि तिकीट आपण घेतली आहे, पेमेंट जाताना द्यायचे। तर बघूया आता कसं किती होईल ते आपण जाताना सांगू। आता आपण लावली आहे ट्रेन बाईक 8:20ला आणि इथूनच एंट्री पण आहे। मॉलमध्ये जसं पार्किंग असतं तसं त्याचप्रमाणे आहे इथे सिस्टम। परत बघा यात्री निवास पण आहे। इसका बुकिंग कैसे ऑनलाइन होता है? यात्री निवास का ऑनलाइन, बट नहीं मतलब ऑनलाइन करना पड़ता है कि यहाँ पे आके? हाँ अच्छा, तर इथे येऊनच ते करावे लागते बुकिंग। मग जसं अवेलेबिलिटी असेल तसं रूम तुम्हाला अलॉट केला जाईल। बघा मंदिर परिसर आणि पार्किंगमधून आल्यानंतर या साईडला मंदिरमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे। असे फलक लावलेले आहेत जागोजागी। मंदिरची एंट्री आहे, आतमध्ये मे बी व्हिडिओ अलाउड नसेल, आपण तुम्हाला इथं दाखवतोय। हे बघा त्याचा टायमिंग आहे, पॉज करून तुम्ही बघू शकता। बघा जसं गोल्डन टेम्पल आहे तसंच त्याच धर्तीवर हे बनवलेलं आहे। म्हणजे पाण्याच्या चौभोवती त्याच्या पाणी आहे आणि मध्ये मंदिर आहे। हे तळ्याच्या आतमध्ये मंदिर आहे पूर्ण, आणि हे पण गोल्डन कलरमध्येच आहे। भगवान इथे मूर्ती आहे भोले बाबाची, आणि पाण्याच्या आतमध्ये कसं वाटतं, एकदम छान वाटते अशी मूर्ती। आणि इकडे हे देखावे पण बनवलेले आहेत बघा, दुर्गानी टेम्पल। आतमध्ये मंदिरच्या आतमधला परिसर। बजरंगबली की जय, जय श्री राम। बघा किती छान असं मंदिर आहे बघा तुम्ही, आणि सभोवताली पूर्ण पाणी आहे। बघू शकता तळ्याच्या एकदम समोरच आहे, आणि माझं दर्शन झालेलं आहे। आतमध्ये तर आपण व्हिडिओ अलाउड नव्हतं, पण बाहेरनं आपण कॅप्चर केलं आहे। आणि आतमध्ये आता आरती चालू आहे, खूप मंगलमय असं वातावरण आहे, खूप छान वाटलं। आणि बोला दुर्गा माते की जय, लक्ष्मी माते की जय, तुळजाभवानी माते की जय, एकविरा माते की जय।
बाजूला आणि या बाजूला आहे प्राचीन श्री बडा हनुमान मंदिर. चला आपण हनुमानजीचे पण दर्शन करून येऊया. बोलो बजरंग बली की जय. 700 वर्ष पूर्ण. हनुमानजी के दर्शन करून घेऊ आपण आता. मला मोठा असा पॅसेज आहे प्रार्थना करण्यासाठी. मंदिरात काम पण हाच तो वृक्ष ज्यातून लवकुश यांनी बजरंगबलींना बांधून ठेवलेला. तुम्हाला माहीत तर असेलच. बडे हनुमानजी अमृतसर. आणि देवाला असं भोग दिला जातो बजरंगबलींना. आणि अशी पूर्ण परिक्रमा करावी लागते. मी तुम्हाला दाखवतो ते पुढून स्टार्टिंग. ऐकलं आधी तिथे ते उभे होते त्यांनी मोबाईल अलाउड नाही केला. आणि हनुमानजी परिक्रमा चालू होते. मग अशी आतमध्ये जाऊन मंदिराच्या मागे आणि मग पुढे आपण येतो आणि बजरंगबलीचे दर्शन होतात आपल्याला. आणि हे जर कोणाला बाहेरून दर्शन घ्यायचं असेल तर ते पण आहे. जय बजरंगबली, जय श्रीराम. बघा या मंदिराच्या आवारात एवढे सगळे मंदिर आहेत. फुवारा चौक मेन जो चौक आहे. आणि याच्या समोरच बघा आहे गोल्डन टेम्पलकडे जाण्यासाठी रस्ता. बाकी पुढे बाईक तर जाऊ देत नाही, फक्त चालतच जाऊ शकता. हा बघा मेन. आणि हे समोरच आहे स्टारबक्स. तर ह्या चौकात आलेलो आहोत. मदनलाल शहीद मदनलाल धिंगरा चौक. बघू शकता तुम्ही. एक थोर स्वातंत्र्य सेनानी, मला माहीत असणार त्यांचं आहे गोविंदगड फोर्टला जाण्यासाठीची. आणि हे इथे तिकीट ऑफिस आहे. आणि तिकीटची प्राईज आहे 300 रुपये. एक एंट्री तिकीट 55 रुपयाचं. आणि हे 245 शेरे पंजाब म्हणून काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचे आहेत. म्हणजे ते शो वगैरे होतात, माहिती देतात त्याची. बघूया चला. त्यांना मी फक्त एंट्री तिकीटसाठी विचारलेलं तर ते बोलतात एंट्री तिकीट फक्त अशी नाही मिळत, सोबतच मिळते 300 रुपयाची. आणि दुसरी एक 430 रुपयाची पण आहे. त्यामध्ये 2 अजून लाईट शो वगैरे. पण आता ते इव्हिनिंगला असतात. पण आपल्याला काय आता आत्ता जस्ट ओपन झालं आहे. आपण आधी पण येऊन गेलेलो पण तेव्हा फुल होतं, सॉरी बंद होतं. त्याच्यामुळे मग आपण आता परत जाऊन फिरून आलो. तुम्हाला तर मगाशी माहिती दाखवलं आपण. सो चला आता आपण जाऊया. मे तिथे वॉशरूम वगैरे पण आहे, पार्किंग आहे. आणि जे समोर मेन गेट आहे फोर्टचा. आणि हा टँक कसा ठेवला आहे मस्त. आणि हे बघा इथे एकता धृष्टता शौर्य निश्चय कर अपनी जीत करो. किल्ला गोविंदगड. असं वेलकम होतं. आता बघा आपल्या पुढे 2 जण गेलेत, त्यांचं वेलकम असं वाजून पंजाबी स्टाईलमध्ये वेलकम होत आहे, नगारा वाजून. ही मेन एंट्री आहे किल्ल्याची. तिथे मेन गेट आहे. आणि हे जुनी म्हणजे जी होती ना ओल्ड मेन एंट्री किल्ल्याची. मोठी घंटा लावलेली आहे. बघा असा मोठा दरवाजा आहे एकदम भारी. आणि इथे बघा स्टॅच्यू ठेवलेत. आणि हे ते पहिले राजाचे वाद्य बसलेले असतील गायक वगैरे, त्यामुळे तसंच रिक्रिएट करून ठेवलं आहे हे सगळं पूर्ण. आणि ते एक नकाशा पण लावला आहे किल्ल्याचा.
बघा गार्डन आहे. मे बी हे मला वाटतं आधीच्या काळात पाण्यासाठी असेल, कालवा टाईप, कारण की आता तिथे गार्डन केलं असं वाटतं. नलवा गेट, हां इथून एंट्री आपण करतोय. आणि इथे बघा महाराजांची गाडी पण ठेवलेली आहे जुनी. चला या तुम्ही पण माझ्यासोबत गोविंद किल्ला फिरण्यासाठी. आणि समोरून बघा कारंजा लावलेला आहे. आणि महाराजांचे शिपाई, आता तर पुतळे आहेत, म्हणजे त्या काही महाराजांचे शिपाई असायचे. महाराजांचं पूर्ण सैन्य दल वगैरे बघा कसं दाखवलंय. इकडे हे पगडीचे डिफरंट टाईप्सचे सर्व जे आहेत हे बघा. लाईटमध्ये मला वाटतं ते दिसत नसेल तुम्हाला, पण बघा 1 2 मॉडर्न इथनिक शिक टाईप आहे बघा. पन्ना, त्याच्यानंतर द अकाली टर्बन, आणि हे द डुमला. द रिगल पार्क, म्हणजे हे जे राजा महाराजा वगैरे ते लोक परिधान करायचे त्यांचे बघा. आणि हे आहे बांगडा स्टाईल पग. आणि हे बघा हे आपले संदीप सिंग जे हॉकीचे आपले कॅप्टन होते, आणि ते वगैरे हे परत आपले हरभजन सिंग क्रिकेटर, ते सुद्धा अशाच प्रकारची पगडी विअर करतात. आता ते पगडी पण घालतात. जिरे फटका लहान मुलांचे बघा, हे बघा. पगडी पटियाला शाही टर्बन, मॉडर्न इथनिक शिक टर्बन. हां केसरिया दरबार, मला वाटतं इथे आहे हॉटेल आहे, फ्लेवर ऑफ 5 रिव्हर्स. इकडे एक रेस्टॉरंट आहे जायका गली, अमृतसरी जायका धाबा. आणि हे जे सगळे
खाण्याच्या ठिकाणी आहेत. हा बघा अजून एक त्यांचं एक फ्रूट ज्यूस वगैरे आहे आणि चाट वगैरेचं पण आहे. आणि इथे एका स्कूलची पिकनिक आली आहे. हिस्टॉरिक प्लेस अशी दाखवायला पाहिजे शाळेतल्या मुलांना, तेव्हा त्यांना आपला इतिहास माहीत होईल आणि लक्षातही राहणार. नाही तर आपल्या इथे घेऊन जातात रिसॉर्टला. तर शाळेवाल्यांना पण विनंती आहे आपल्या इथल्याही, कृपया आपल्या मुलांना आपला इतिहास शिकवा, म्हणजे आपला इतिहास जिवंत राहील. खूप मोठा इतिहास आहे आपल्या भारत देशाला. हिंदू हा आपला धर्म 4000 वर्षापूर्वी स्थापित झालेला आहे आणि तो जगातील सर्वात जुना धर्म आहे. बाकीचे सर्व जे काय धर्म आहेत ते त्याच्यानंतर आले. हिंदू धर्मानंतरचा जो धर्म आहे तो 2500 वर्षापूर्वीचा, म्हणजे त्याच्यानंतर हिंदू धर्माच्या नंतर 1500 वर्षानंतर तो स्थापित झाला आहे. म्हणजे विचार करा हिंदू धर्म आपला किती जुना आहे आणि आपला हिंदुस्थान पण किती जुना आहे. बघा इकडे शिव मंदिर आहे. चला आपण शिव मंदिरला व्हिजिट करूया. बघा शिव मंदिर आहे इथे. बम बम भोले. या रेस्टॉरंटच्या बाजूलाच आहे हे शोसाठीचं जाण्याचं. पण तो 11:30ला चालू होणार आहे बोलले. आणि रेस्टॉरंट पण बघा असं ओपन सिटिंग आहे पूर्ण. किती वेळ चालू होता शो? हां घ्या. भिवंडी स्टोर बघा, शो लवकरच चालू होणार आहे. राजा साडा अपना महाराजा रणजीत सिंह इस तो पहला ਤਾਂ ਸਾਡੇ ਤੇ ਬਗਾਨੇ ਹੀ ਰਾਜ ਕਰਦੇ ਸਨ। ਤੈਨੂੰ ਪਤਾ ਹੈ ਮੈਂ ਮਹਾਰਾਜਾ ਦੀ ਫੌਜ ਵਿੱਚ ਸਿਪਾਹੀ ਸਾਂ। ਇੱਕ ਰਾਤ ਅਸੀਂ ਜੱਟਿਆਂ ਖਿਲਾਫ ਇੱਕ ਜੰਗ ਜਿੱਤ ਕੇ ਮੁੜੇ। ਸਾਡਾ ਇਹ ਪੁੱਤਰ ਸਾਡੇ ਲਈ ਜਿੱਤ ਦੀ ਸੌਗਾਤ ਲੈ ਕੇ ਆਇਆ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਇਸ ਦਾ ਨਾਂ ਹੋਵੇਗਾ ਰਣਜੀਤ ਸਿੰਘ। ਬਹੁਤ ਛੋਟੀ ਉਮਰ ਤੋਂ ਰਣਜੀਤ ਸਿੰਘ ਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਇੱਕ ਸੰਘਰਸ਼ ਸੀ। ਹਾਲੇ ਉਸ इकडे बघा हा वॉरफेअर संग्रहालय आहे वरती, त्याचे वेगळे 30 रुपये प्राइस आहे, ते इकडेच पेड करावे लागतात। शो चालू आहे, डान्स शो। चला आता आपण जाऊया, खूप लेट झालं आपल्याला। ऑलरेडी 10 वाजता आपण आलेलो, 50 नंतर 10:30 पावणे 11ला आपण एंट्री केली। आता वाजले हिप ऑन बस पण चालते बघा। मेन स्पॉट दाखवणार ते श्रीराम चेतवेवर, जालियनवाला बाग, गोविंद फोर्ट, अटारीवाला बॉर्डर, खालसा कॉलेज। आता आपण चाललोय खालसा कॉलेजला। ब्रिज क्रॉस केलाय, खालसा कॉलेज येईल असं ते बोलले बघा। आता आपण आलेलो आहोत खालसा कॉलेजला। अमृतसरमधला खूप जुनं असं कॉलेज आहे आणि आपल्या मुंबईचा जो एल्फिस्टन कॉलेज आणि बाकीचे जे कॉलेज आहेत एल्फिस्टन, सेंट झेवियर्स वगैरे, त्याच धर्तीवर हा बनलेला आहे। ब्रिटिशकालीन
तुम्ही बघू शकता आर्किटेक्चर आहे आणि हा एवढा मोठा ग्राउंड आहे. खूप सारे सिने कलाकार स्पोर्ट्समन या कॉलेजने घडवलेत. तर बघू शकता. आता विजिटर्सला फक्त सुट्टीच्या दिवशी अलाउड आहे, बाकी कोणाला अलाउड नाही आहे इकडे बाहेरच्या. तर चला, खूप मोठा परिसर आहे आपल्या इथे. जसं युनिव्हर्सिटीचा जो हे असतो परिसर, तसाच मोठा परिसर आहे. तुम्ही ग्राउंडवरनंच बघू शकता किती मोठा ग्राउंड आहे. आपला आझाद मैदान पण आता एवढा मोठा नाही राहिला बघा. तो अजून बघा, आजचा स्टे आपला इथे आहे फॉर्च्यून या हॉटेलमध्ये. 5 माळ्याची बिल्डिंग आहे आणि बाजूला त्यांची पार्किंग आहे इकडे. सो मी तुम्हाला बोललेलो की आज आपलं जे स्टे आहे ते एका लक्झरी हॉटेलला आहे. सो बघा, आता आपण आलेलो आहोत फॉर्च्यून हेरिटेज वॉक या हॉटेलमध्ये अमृतसरला. लाईव्ह किचन आहे, जसं आपण तुम्हाला मॉर्निंगला दाखवूच. मॉर्निंगला आपला ब्रेकफास्ट पण आहेच. चला आता फ्रेश होऊया. सो आता आपण चाललो आहे पुन्हा एकदा गोल्डन टेम्पल एरियामध्ये. गोल्डन टेम्पलपासून जवळच आहे अगदी हे ठिकाण. बघा कसा स्पॉट आहे पूर्ण. मला 360 व्ह्यू दाखवतोय. चाललोय पार्टिशन म्युझियमकडे. 6 वाजता तो बंद होता ॲक्च्युली. बघूया पुढे जाऊन कसं काय. सो आता आपण तुम्ही मला जे आता आपण व्हिडिओ शूट करतोय त्याच्याबद्दल पण कमेंट्स करत जावा, किंवा व्हॉइस क्वालिटी आणि याच्याबद्दल. बिकॉज आता आपण नवीन जो पॉकेट कॅमेरा घेतला आहे त्याच्याबद्दल क्वालिटी वगैरे. सो बघा, आता पुन्हा आपण आलो फुहारा चौकमध्ये. महाराजा रणजित सिंग यांचा मोठा स्टॅच्यू आहे इथे. चहाचं स्टॉल आहे. आणि आर्किटेक्चर बघा या बिल्डिंगचं आहे ना छान. स्टॅच्यू बघा. बघा स्टॅच्यू बघा. मगाशी आपण फोटो पण काढले इथे दुपारी. बघा फुलवारी वर. रेलवे स्टेशन ਤੇ ਜਾਣਗੇ ਅੰਦਰ ਕੁਰਸੀਆਂ ਤੇ ਬੈਠੋ ਜੀ, ਅੰਦਰੋਂ ਬੱਸ ਚੱਲੇਗੀ। ਆਟੋ ਅਤੇ ਬੈਟਰੀ ਰਿਕਸ਼ੇ ਵਾਲੇ ਆਪਣਾ ਵਾਹਨ ਸਾਈਡ ਤੇ ਕਰੋ ਜੀ। ਜੋ ਪੈਦਲ ਜਲਦੀ ਸੰਗਤ ਨੂੰ ਕੋਈ ਪਰੇਸ਼ਾਨੀ ਨਾ। ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ, ਸ਼੍ਰੀ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ। ਗੁਰੂ ਪਿਆਰੇ ਸਾਥੀਓ, ਜੋ ਰੇਲਵੇ स्टेशन ਦੀ ਬੱਸ आणि हा बघा, हा पण एक इथला फेमस रेस्टॉरंट आहे द अमृतसर हवेली. मी गुगलवर ॲक्च्युली चेक केलं तर याचे रिव्ह्यूज चांगले आहेत. द अमृतसर हवेली व्हेज रेस्टॉरंट. आणि इथे मोस्टली व्हेजच रेस्टॉरंट आहेत आणि मंदिर जवळ असल्यामुळे. बिल्डिंग कॅमेऱ्याचा हा फायदा आहे की नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे भला मोठा. बघा महाराष्ट्राची शान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
शर्मा भोजन भंडार। शर्मा जी अमृतसरी फेमस कुलचा एंड नान। अमृतसरी फेमस कुलचा एंड नान। केसर पंजाबी डब्बा। कुलचा आपण सकाळी ट्राय केलेच, आपण फक्त तुम्हाला आता दाखवतोय बघा। आणि तसं शॉपिंगचं नाही, लेडीजसाठी चुनरी वगैरे, सूट सलवार। आणि गल्ली बघा किती छोटी आहे। सकाळी आपण इकडे बाईक घेऊन आलेलो, आता बाईक इकडे एंट्री अलाउड नाही आहे, म्हणजे जाताना जातात लोकल। आणि बघा हे शर्माजी कुलचावाले, अमृतसरी फेमस प्रीटी कुलचा नान। खुशीराम स्वीट्स। इकडे कडा वगैरे सगळं आहे। आता इथे आलो परत गोल्डन टेम्पल जवळ। हे बघा इथे जुत्यांचं दुकान आहे, जुत्ती पंजाबी जुत्ती। अशोकदी हत्ती पेपरवानिया। पापड वगैरेचं दुकान आहे, आपल्याकडे जसे पापड कुरडया असतात तसं दुकान आहे। आणि हे पंजाबचे गिफ्ट आयटम्स सॉव्हेनियर्स तिथे मिळतात। तलवार वगैरे त्यांचे जे हत्यार आहे अच्छा, गिफ्ट वगैरे पण सॉव्हेनियर आहेत। यार मैंने तेरी समझ लग 2 मिनट तेन मैं नंबर सेंड करता हूँ। तलवार वगैरे पण आहे आणि बाबाजीचे फोटो असलेले गिफ्ट आहेत गाडीमध्ये लावण्यासाठी। बघा लेडीजसाठी झुमका वगैरे आहेत। बघा रात्रीच्या वेळेसचं दृश्य बघा, गोल्डन टेम्पलच्या बाहेरच्या आवारातलं प्रांगणातलं बघू शकता। आणि आतमध्ये ॲक्च्युली आपल्याला काल तर कॅमेरासाठी नाही बोललेले, आता घेऊन ॲक्च्युली ते बॅगेमध्ये टाकायला सांगितलेलं आपल्याला ना, ते बोलले की हे नका करू, तुम्ही बाहेर नका काढू। तुम्ही बघू शकता मेन एंट्रन्स आहे समोर जे दिसते ते, आणि जस्ट हे मेन एंट्रन्स आहे। आणि त्याच्या लेफ्ट साईडला म्हणजे इकडे पहिले चप्पल शूज वगैरे जे काय असेल ते ठेवावे लागतात। आता तुम्हाला ते दाखवतो। आणि त्याच्यानंतर हे बघा, हे जे समोर जे दिसतं आहे ना तिकडे हात धुवायचं, हे बघा हे समोर जे दिसतंय ना समोर तिथे हात धुवायचं आहे। त्याच्यानंतर हे तिथून मंदिरपासून एंट्री करताना पाय धुवून जायचं आतमध्ये, ते कंपल्सरी आहे सगळ्यांसाठी। आणि पाणी असं पाण्यातून जावंच लागतं, त्याच्यामुळे ते कंपल्सरी आहेच। तर चला आता आपण चप्पल ठेवून येऊया आणि आपला कॅमेरा ठेवून देऊ, बिकॉज आपल्याला हे नियम पाहिजेत, कारण की जर नाही बोलले तर नाहीच करायचं। हां फोटो क्लिक करू शकता तुम्ही आतमध्ये मंदिराच्या परिसरात, पण आतमध्ये नाही, मंदिराच्या बाहेर म्हणजे
आतमध्ये गेल्यानंतर मेन एंट्रन्सपासून. सो बघा इथे चप्पल ठेवायचे आणि हे सगळं मोफत आहे. याचे काय चार्जेस वगैरे नाहीत. जसं बाकी इतर ठिकाणी चार्जेस वगैरे असतात तसे काय चार्जेस वगैरे नाही आहेत. आणि हे जे सगळेजण जे तुम्हाला दिसत आहेत चप्पल वगैरे घेण्यासाठी जे लोक आहेत म्हणजे आतमध्ये काउंटरमध्ये ते कोणी कामाला नाही आहेत. हे सगळे सेवा करणारी लोक आहेत. म्हणजे चांगले चांगले बिझनेसमॅन वगैरे ते लोक इकडे सेवा देतात सगळीकडे. बघा कोणताही गरवून आता बघा तुम्ही ते समोर जे बघत असाल पाजीना आता चांगले बिझनेसमॅन वगैरे वाटतात ते. पण बघा ते काचा पुसत आहेत सगळं कामं करत आहेत. हे इथून लाईन चालू होते दर्शनासाठी मंदिरात आतमध्ये जाण्यासाठी. काल मी पण सेम एवढीच गर्दी होती. थोडी कमी होती यापेक्षा पण 2-2.5 तास लागलेले. आपण आलो आहे इथे बलवंत सिंग जलेबीवाले. सामान शुद्ध देसी घी में तैयार किया जाता है. आणि आपण इथे एक दही वल्ला पण खाल्ला. छान होते टेस्ट. म्हणजे आपल्या इथे जसं भेटतो ना म्हणजे चांगल्या क्वालिटी त्याप्रमाणे दही वगैरे पण चांगलं छान जाड होतं आणि मस्त एकदम मलईदार दही होतं. त्याला जिलेबीवाल्याचा अजून काही चालू नाही झाला तर आपण थोडं फिरून येऊया बघूया. बाजूला चायनीजचं स्टॉल पण आहे. चायनीजचं आपण आपल्या इकडे नेहमीच खातो. सो चला आता आपण परत जाऊया कुलचावाली गल्लीने फेरी मारून येऊया. थोड्या वेळाने जर जिलेबी चालू झाली असेल तर खाऊया थोडीशी. तिथे गुरुदास जलेबीवाला पण आहे समोर एक. तिकडे मूग भजी पण आहे. तिथे आलेलो बलवंत सिंग जलेबीवाल्याकडे पण तिकडे तर काय अजून चालू झालेलं दिसत नाही. बंद झाले ते म्हणून नाही. पण आता आपण इकडे गुरुदासराम जलेबीवाल्याकडे जलेबी ट्राय करणार आहे. बघूया लाईव्ह बनते बघा आणि देसी घीचा स्मेल येतो आहे मस्तपैकी. कसे लाईव्ह बनवायला इथे समोरच आपल्या. एकदम मस्तपैकी अशी गरम गरम बनते जिलेबी. बघा आपण इथे आलो एक फोटो फ्रेम बघायला आणि बाबाजींचे फोटो फ्रेम बघा खूप भरपूर साऱ्या व्हरायटीजमध्ये अवेलेबल आहेत. फ्रेम साईज आणि वेगवेगळ्या बॉर्डरमध्ये पण आहेत. आणि बघा इथून आपण ही फ्रेम घेतली आहे 600 रुपीजला. आणि मॅग्नेट पण आहे. होलसेल रेट आहे त्यांच्याकडे. आणि आतमध्ये बघा मोठ्या मोठ्या पण सगळ्या फ्रेम आहेत. ये डिजिटल वाला है क्या मतलब पेन ड्राइव से चलता है ये? फोटो फ्रेम पेन ड्राइवने चालणारे आहेत असे वेगळे. तो इसमें मतलब आपण और भी डाल सकते फोटो. अच्छा अपन कंप्यूटरवर अजून दुसरे फोटो पण ॲड करू शकतो त्याच्यामध्ये. वही वही अच्छा ओके. ड्राइव मतलब ओरिजिनल फोटो के लिए है ऐसा. ओरिजिनल में शब्द चलेगा शब्द. अच्छा गुरबानी चलेगी. ओके वॉइस के लिए हाँ साउंड चलेगा. अच्छा ओके ओके ठीक है. ये ओरिजिनल फोटो है बघा. आणि वेगवेगळ्या साईजमध्ये ते बनवून देतील आपल्याला. बनवून पण देतील पण बनवायला थोडा उशीर लागणार. जी रेडीमेड आहे ती तुम्हाला लगेच मिळून जाईल.
यांचं शॉपचं नाव आहे RS फोटो फ्रेम. मंदिराच्या जस्ट बाहेर पडले की तिथून राईट मारला पाहिजेच की टेस्टी बाईट म्हणून हॉटेल लागणार, त्याचबरोबर समोरच आहे त्या गल्लीमध्ये आतमध्ये. चलो थँक्यू. वगैरे खायचं असेल तर मॅकडी पण आहे इथेच, टेम्पलच्या जस्ट बाहेरच आहे. आणि बघा कोणतरी मंत्री आलेत. कुल्फा A1 कुल्फा. आपण आले कुल्फा ट्राय केला. जस्ट लाईक अ फालुदा आपल्या इथं. या बघा आता मी कुल्फा टेस्ट करतोय. A1 कुल्फा. सेम आपला जो फालुदा असतो ना त्याप्रमाणे फालुदा हरकत आहे. तो बघा आता आपण आलो आहे माखन फिश. सिन्स 1996 माखन फिशसाठी जे फेमस आहे अमृतसरमध्ये, त्या रेस्टॉरंटला आलेलो आहोत. आणि त्यांच्या बाजूला रेसिडेन्सी पण आहे, मोठं रेस्टॉरंट आहे. आणि त्यांचं आधीचं जो शॉप होता तो आहे. आपण आलो आहे मक्खन फिश या व्हेरी फेमस अशा अमृतसरमधल्या नॉनव्हेज रेस्टॉरंटमध्ये. मस्तपैकी सिटिंग अरेंजमेंट छान आहे, फॅमिली सिटिंग आहे. आणि बाजूलाच त्यांचा बार पण आहे. तो बघा आपली फिश फ्राय आलेली आहे. अशी त्यांच्या घरगुती मसाल्यामध्ये फिश फ्राय केलेली आहे. जास्त कोटिंग नाही काय नाही, बोनलेस फिश आहे. सोबत ही चटणी काय करायला. सो गाईज आता आपलं डिनर झालेलं आहे. तर आपण फक्त एक फिश फ्राय घेतलेली, ठीक होती. म्हणजे प्राईस थोडी जास्त आहे. 450 विथ टॅक्सेस आहे. 450 हां 460 450. बट ठीक आहे, वन टाईम एक्सपिरियन्ससाठी काय प्रॉब्लेम नाही एवढं. तर चला आता जाऊया रूमवर.